नमस्कार. मी सचिन संघवी. इलेक्शन कमिशन ज्या भ्रष्टाचाराला लपवत आहे, आज आपण त्यावर बोलणार आहोत. ज्या विशिष्ट भ्रष्टाचारावर राजकीय पक्षांद्वारे, विशेषतः विरोधी पक्षांद्वारे फारच कमी बोलले जात आहे, ते फक्त आकडेवारी, मशीन घोटाळा याबद्दलच जास्त बोलत आहेत. तेही खरंच आहे, पण इलेक्शन कमिशनच्या भ्रष्टाचाराची खरी सुरुवात कुठून होते याकडे अनेकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यावर आज आपण बोलणार आहोत. फक्त 5 सेकंदाचा ब्रेक घेतो. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व केले नसेल तर ते जरूर करा, ही नम्र विनंती. तर मित्रांनो, कोणी तुम्हाला तुमच्या घरातून तुम्हाला न विचारता, न कोणते कारण सांगता काढून टाकले किंवा तुमचे घर, प्लॉट, शेती तुम्हाला न कळत दुसऱ्याच्या कोणाच्या नावावर करून टाकले, तर तुम्हाला कसं वाटेल? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक प्रावधान केले आहे, ज्यात तुम्ही कुठे स्थलांतरित केलेलेही नसेल, तुम्ही तुमच्या घरात राहतही असाल, तुमच्या घरातील कोणी मतदार मृतही पावले नसेल, तरी कोणा एका थर्ड पार्टीच्या सांगण्यावरून तुमचे मतदान यादीतून नाव वगळले जाते. काही अशा काही तुम्हाला घटना आजूबाजू झालेल्या आढळत आहेत का? त्यावर मन लावून विचार करा. आज आपण बोलत आहोत फॉर्म 7 बद्दल. या फॉर्मला म्हणतात वोटर ऍप्लिकेशन फॉर्म फॉर प्रपोज इन्क्लुजन अँड डिलिशन ऑफ नेम इन एक्झिस्टिंग इलेक्टोरल रोल. पूर्ण फॉर्मचे डिटेल मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. ते तुम्ही त्याकडे थोडं लक्ष ठेवा. हा जो आहे तो हा फॉर्म आहे. हा फॉर्म आता थोड्या वेळाने मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणारच आहे. तर ह्या फॉर्मवर काही प्रावधान आहेत. आता त्याच्यामध्ये जो सेकंड ऑप्शन आहे ऍप्लिकंट ऑब्जेक्शन, त्याच्यामध्ये डेथ, अंडर एज, ऍबसेंट, ऑलरेडी एनरोल्ड, नॉट इंडियन सिटीजन, हे अशा प्रकारचे काही प्रावधान आहे. त्या प्रावधानाद्वारे कुठेही टिक करून तो थर्ड पार्टी तुमचं नाव इलेक्शनच्या त्या मतदार यादीतून नाव कट करून टाकतं. त्याच्यामध्ये जो कोणी हे थर्ड पार्टी हे फॉर्म भरतो त्याची सही व त्याचं नाव, पत्ता सगळं असतं व याच्यावर जो कार्यवाही करतो तिथला स्थानिक इलेक्शन कमिशनचा अधिकारी, त्याची पण सही, नाव, पत्ता सगळं असतं. हा त्या फॉर्मचा डिटेल आहे. आता आपण याच्या खोलात शिरूया. तर हा फॉर्म तुमच्या परिवारातील सदस्य व्यतिरिक्त कोणीही भरू शकतो. भाजप व RSS वाले त्यांच्या पन्ना प्रमुख बद्दल फार तोंड वर करून बोलत असतात. तुम्ही तर नेहमी त्यांची तारीफ नक्कीच ऐकली असेल. तर हे कृत्य तेच पन्ना प्रमुख करतात. हे तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही विचाराल की इथे इलेक्शन कमिशनचा काय संबंध आला? सरळ कुठे संबंध येतो? तर आपण याच्यातल्या खोलात जर शिरलो तर भाजप व RSS चे पन्ना प्रमुख हा अशा प्रकारचे अर्ज करतात, जे त्यांचे विरोधक मतदार असतात त्यांची पूर्ण पहिले ते यादी तयार करतात. त्यांना माहिती असतं की आपल्या वॉर्डात, आपल्या एरियामध्ये कोण आपल्याला मतदान करणार आहे, कोण आपल्या विरोधात मतदान करणार आहे. त्या हिशोबाने ते त्याची यादी बनवतात. मग ते हा फॉर्म 7 भरतात. मग त्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसरचे, म्हणजे ते हे जे सबमिट करतात, मग ते इलेक्शन कमिशनच्या ऑफिसरचे कर्तव्य असते की त्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन करून, सत्य पडताळून पाहणे व त्या फॉर्मवर सही करून त्यावर कार्यवाही करणे. पण त्यांचे भाजपा व RSS ची संगनमत असते, त्यामुळे ते कोणतीही शहानिशा न करता मतदार यादीतून विरोधी मतदारांचे नाव वगळून टाकतात. हा खरा भ्रष्टाचार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या फॉर्मवर अर्जदार व संबंधित अधिकाऱ्यांची सही असते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराने आपापल्या मतदारसंघात याची त्वरित माहिती घ्या. तुम्हाला अर्जदारांची नावे व संबंधित अधिकाऱ्यांचे हे नाव कळेल, मग तुम्ही पुढील कायदेशीर कार्यवाही करायला मोकळे व्हाल.
पहिल्या फुर्सतमध्ये याची अंमलबजावणी नक्कीच करा. भाजप व RSS वाले या महायुतीचे नेते फक्त लाडकी बहीण योजनेच्या नाव पुढे करून जनतेला भ्रमिष्ट करत आहेत व खरी खेळी लपवत आहेत. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. मी जे फॉर्म 7 दाखवतोय ते आता तुम्हाला मी अपलोड करत आहे. कृपा करून याचा अभ्यास करा व तुम्हाला गुगलवर पण भेटेल. नमस्कार, मी सचिन संघवी.